विष्णू मात्र बॅक टू द क्रिकेट विजेता दोन टीमच्या मध्ये हा तिसरा मॅच औचित्य आहे अर्थात धर्मचषक 2025 पर्व 24-76 ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा महाकुंभ तब्बल 12 टीम आणि 12 टीम मधून आज पहिल्या ग्रुपमध्ये दोन उत्पांत करणारा अर्थातच करण्यासाठी संधी असेल या दोन टीमला जो जिंकेल तो मात्र आपली जागा पहिल्यांदा जाऊन कोरेल अर्थातच धर्मवीर चषक रोख रुपये 5 लाख आणि द्वितीय 2.5 लाख स्टार्ट टू गेम पहिला मारा करण्यासाठी आता संत बालूमामा प्रतिष्ठानकडून पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी निहाल तुसामात शाहिद शेख काय बॅटिंग केली आहे शाहिद सिंग त्याची लवचिकता त्याचं परफेक्टली बॅकलिप मोहित केलेलं आहे स्ट्राईक वरती आहे नॉन स्ट्राईक येते क्रिकेटचा मोठा ब्रँड ओमकार देसाई पहिल्या बॉल अगदी हापोली घेतला गॅप आहे काव कॉर्नर शोधून काढलं शाहिदनं आणि तिथे कुरवाळूच नेला आनंदाने चेंडू पार केला आणि खातो कोल्ड दणदणीत शाहिदने खातो कोल्ड टीमचा अर्थातच पहिल्यांदा बॅटिंग करताना त्विशा अर्जुन 11 टाइगर काय फटका होता अर्जे बिल्कुल सैंडी गेंद आने का इंतजार किया हाफॉल पे लिया और ड्राइव कर दिया गेंद को और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए। टेनिस क्रिकेट जगत के गब्बर इसीलिए कहा जाता है शाहिद शेख को। हो बॅट अगोदर ओपन केली त्याच्यानंतर गतीमध्ये हलकासा चेंजेस करताना बदल करताना छान चेंडू टाकला मात्र निहालने डॉट और बिल्कुल अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था शाहिद शेख ने, इसके लिए गेंद तक नहीं पहुंच पाए और इस तरीके से ये बिंदी निकलती हुई गेंद अच्छी वापसी करते हुए गेंदबाज निहाल पहले ही गेंद के ऊपर पावर प्ले का पहला ओवर प्रगति पे है। दोनों भी टीम ने अपना एक एक मुकाबला जीता है। अर्जुन 11 टाइगर बनाम संत बालूमामा प्रतिष्ठान के कैप्टन ने टॉस जीता, क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया। फटका फसलाय हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल सुरेख क्षेत्ररक्षण इनफील्ड 30 यार्ड मधून पहा कसा आला तिरप्या दिशेने जाता एक दत्ता पवार या फिल्डरचं नाव व्हॉट अ लवली शाहिद बॅक पहिला जबरदस्त हादरा आता त्विशा अर्जुन 11 टाइगरला मोती विकेट है अर्जुन सेंट मिड ऑफ से लॉन्ग ऑफ रीजन में करीब करीब दौड़ के गए थे। यहाँ पे क्षेत्ररक्षक उनकी निगाहें लगातार गेंद के ऊपर टिकी हुई थी और लाजवाब कैच लपक लिया। इतना आसान नहीं होता, इनफील्ड के ऊपर से चित कर दिया था शाहिद शेख गब्बर ने, लेकिन गेंद हवा में खड़ी हुई और लाजवाब कैच लपक लिया पीछे की तरफ दौड़कर। तर पहिल्या विकेटचं पतन झालंय 4 या धावचं खणखणीत खातो खोललं होतं दुसरा डॉट त्याच्यानंतर काय विकेट काढली यार P1च्या पहिल्याच ओव्हर मध्ये एक बेस्ट किमती बिटिंग 11 बॅटर शाहिद शेखला मात्र रवाना केलंय पहिला हादरा यावेळी आपण पाहतोय त्रिशा अर्जुन 11 टाइगरला एक गडी बाद 4 3 चेंडू आता पण निहाळने टाकले सट्टिक पहिली हलकी चूक केली होती हापोल घेतले त्याला फ्लिक ऑफ द रिस्ट ड्राईव्ह केलं होतं कावकाने तो चौकार त्याच्यानंतर कमबॅक करताना हा निहाल इनेट क्रमांक 3 वरती आलाय रोहित चतुर असं बॅट्समन उमेशने सांगितलं चतुर म्हणून ओळख आहे टेनिस क्रिकेटचा विचार केला तर होय होय काही होऊ शकतं चतुर कारण चतुर बॅटरसाठी हे भूमिवितर मैदान ओळखलं जातो अर्ज पहिलं ओव्हर हाताळताना 3 चेंडू पण हाताळलेत 4 धावा दिल्यात आणि एक बेस्ट विकेट दत्ता पवारच्या हाती झेल ग्रेट बॉलिंग यार सट्टिक परफेक्टली इनटू द ब्लॉक चॉपिंग केलं स्क्वेअर ऑफ द शॉट मध्ये सिंगल घेतली चिकी सिंगल आणि ओपन द अकाउंट खातं खोललं रोहितनं 1 ने धावसंख्या 5 वर 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं निहालचे अर्जय अब रंग में आते हुए नजर आ रहे हैं निहाल बहुत ही अच्छी नबोतीली गेंदबाजी कर रहे हैं, अनुशासन उनके गेंदबाजी में नजर आ रहा है और जैसे ही कोई भी गेंदबाज जब क्रिकेट में विकेट प्राप्त करता है तब उसे टॉनिक सा मिल जाता है। अभी एक टॉनिक मिला है विकेट का, इसलिए धारदार गेंदबाजी करते हुए यहाँ पे निहाल अब नए बल्लेबाज आए और उन्होंने 1 रन मुकम्मल किया और टेनिस क्रिकेट जगत के मुंबई के ब्रांड एम्बेसडर ओमकार देसाई अब स्ट्राइक में। सैंडी इस खिलाड़ी को मानना पड़ेगा, करीब करीब 30 वर्षों से इस खिलाड़ी को मैं देख रहा हूँ, वही चमक वही धमक और वही पहनापन आज भी उनके बल्लेबाजी में दिखाई देता है और बहुत ही उम्दा बल्लेबाजी करते हैं सैंडी। SP 11 से अपनी पहचान बनाई और उसके बाद पीछे मुड़कर नहीं देखी। जैसे कि यहाँ पे बात छेड़ी जा रही थी, नवी मुंबई से अपने करियर की शुरुआत करी और उसके बाद मुंबई की तरफ गए और मुंबई जाने के बाद उनके खेल में और निखार आया सैंडी।
नक्कीच ओमकार मोठा मोठा खेळाडू कित्येक वर्ष सातत्याने धर्मचषक तो खेळतोय. चांगला प्रश्न उमेशने विचारला होता कारण खूप अनुभव आहे या पिचवरती आणि त्याने म्हटलं खूप आवडतं जेव्हा जेव्हा प्रवीण म्हात्रे साहेबांचा धर्मचषक जेव्हा येतं या मैदानावर तेव्हा आतुरतेने चातक प्रक्षण आम्ही त्याची वाट पाहत असतो. मुंबई टेनिस क्रिकेट ब्रँड अँबॅसेडर ऑन स्ट्राईक जो आसमानामध्ये दाखवतो बॉलरला आपली जागा आणि फेकतो लांब लांब. अजूनही ते मॅच आम्हाला आठवतोय जेव्हा परी 11 विरुद्ध ट्रायडंट नवी मुंबई आणि तिथेच मी म्हणेन श्रेयस इंदुरकरमध्ये काय जोडी जमली होती. आघाडीला काय गॅप काढली पाय हा ब्रँड आहे. बॅकफूट वगैरे जागा म्हणून त्याला कट केलं जिथे जागा मोकळी होती बॅकफूट गलीच्या ठिकाणी तिथे शोधून काढला आणि खणखणीत चौकाने खातं कोडलं ओमकारने 4 रनसाठी. कोई खराब गेंद नहीं थी। सैंडी पहले से ऑफ स्टंप के ऊपर शफल होके आए थे। ओमकार देखा कि गेंद ऑफ स्टंप के बाहर की तरफ जा रही है, अपने बल्ले का फेस ओपन किया और गेंद को कट कर दिया उन्होंने। थर्ड मैन रीजन में गेंद चली गई और इस तरीके से 4 रन प्राप्त किए। कुल स्कोर है अर्जुन 11 टाइगर टीम का 1 विकेट के पतन के बाद 9 रन। व्हॉट अ शॉट. परंतु थेट जिथे जाळं मात्र मिळलेलं होतं ते जाळ्यात मात्र ओमकारचा फटका झेल झालाय त्याला परतवलं. 2 बॅटरचं असं मात्र घडते कारण जे घडलं होतं शाळेत शेवट तेच घडलं. चौकार मारल्यानंतर विकेट पहा किती कश्मकश निहाल आणि दोन्ही बॅटर चौकाराला विकेट घेतली. पुन्हा एकदा तोच वेळेला निहालनं ते घडवलं ते आणलंय ओव्हरमध्ये घडताना चौकार आणि विकेट. पहिली ओव्हरची पॉवर जे झाली समज 9 धाबा खर्च करताना 2 मोठे विकेट मात्र आपल्या जाळ्यात अडकवले खास करून निहाल. व्हेरी गुड सक्सेसिव्ह विकेट टेकर पाहायला मिळाला. पहिले ओव्हर 9 धाबा 2 गडी बस. सैंडी पावर प्ले में देखिए केवल एक मात्र खिलाड़ी रखा था डीप मिड विकेट में निहाल ने और गेंद ऑफ ऑन मिड स्टंप पे फेंके। उनको पता था कि पुल करेंगे ओमकार देसाई और गेंद को जमीन पे नहीं रख पाए। गेंद हवा में गई और मिड विकेट के क्षेत्र रक्षक ने आसानी से कैच लपक लिया और इस तरीके से एक ही ओवर में 2 विकेट प्राप्त किए हैं यहाँ पे निहाल ने। पहले उन्होंने शाहिद शेख का आउट किया, उसके बाद अब उन्होंने ओमकार देसाई को आउट किया। कुल स्कोर है 9 रन। 1 ओवर की समाप्ति हुए पावर प्ले के और 9 रन है स्कोरबोर्ड के ऊपर। नाव मॅन फ्रॉम बालकुम तर बालकुमचा ब्रँड अर्थात त्याचा प्रितेश जोशी वेट सुपर अमृत 11 पहा यामधून कित्येक वर्ष प्रितेश जोशी खेळलेला आहे. तर पहिली ओव्हरची झाली 9 वर 2 सध्या परिस्थिती आहे थोडीशी बिकट आहे मी म्हणेन. त्रिशा अर्जुन 11 टायगर आणि विक्रोन्स म्हणून बराचसा क्रिकेट खेळलेला आहे. चांगली छान माहिती आम्हाला विघ्नेश आता विक्रोन्सकडून खेळताना आपण पाहिलंय. प्रितेशला महाविकास आघाडी ते आम्ही जवळून पाहिलं. ती बाईक त्याच्या बेस्ट बॅटर म्हणून त्याने घेतलेली होती पटकावलेली होती. क्रमांक 2 कुपरखंडे गॅम एंडकडून समीर ज्याने जादूबरोबर पहिलं मेडन ओव्हर करण्याचा कारनामा केला. फटका चांगला डावखुरा बॅट्समन चतुर नाव बॅटरचं त्याने लॉब केलाय लॉंगावरून आला. हा दर्जेदार फटका थोपवलं गेलं. गुड फिल्डिंग आहे त्यानं. चपलक क्षेत्राचं एक उदाहरण दिलं किती धावलेला होता. तर थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड. गुरुनाथ पांडे सांगितले थोडंसं जे tenniscricket.in जे संतोषजी नाणेकर यांची वाहिनी आहे जगामध्ये ते पहिली वाहिनी टेनिस क्रिकेट आपल्या पाहायला त्या वाहिनीच्या मार्फत आम्ही पाहणार आहोत का नेमकं काय घडलंय. चेंडू अडवलाय का चेंडू सीमा पार झाल्यात. खेळ थोडासा थांबलाय. लेकिन इस दरमियान हम लोग तमाम दर्शक जो tenniscricket.in के माध्यम से हमसे जुड़े हुए उनके जानकारी के लिए बताना चाहेंगे धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफी ये 2025 का 24वां वर्ष है। आदरणीय इस प्रतियोगिता के आयोजक प्रवीण कालूराम म्हात्रे जो कि जिला प्रमुख है शिवसेना के नवी मुंबई के और इन्हीं की जानब से लगातार 24 वर्ष से ये क्रिकेट प्रतियोगिता इसी मैदान में खेली जा रही है। चला चौकार वाचवलंय कुशलतेने मेहनत घेतली आणि काय चपलता पाहायला मिळाली. गुड सेव्ह ऑन द 2 रन. 2 धाबा अर्जित केलेत गेलेत. 2 धाबा लागतात. रोहित या बॅटरनं तो पोचतो 3 वर आणि धावसंख्या मात्र पुढे जाते 11 वर. दुसरं पॉवर प्लेचं वर आहे चालू आणि ज्या बॉलरनं कमाल केली ती पहिले मॅचमध्ये निर्धाव 2 विकेट टाकण्याचा कारनामा केला. ऑफसाईड ऑप्शन कडा घेतलेला बॉल शॉर्ट थर्ड मॅन थोडंसं मागे झेल होऊ शकला नाहीये. पहा इनकटर खूप मोठा आहे बॉलरकडे
आणि तोच इनकटर आउट कटर करताना खूप त्रास देताना आता नाव आहे समीर जगताप. बिल्कुल सैंडी आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था। रोहित चतुर इस नाम से जाने जाते अखंड टेनिस क्रिकेट विश्व में गेंद हवा में गई थी लेकिन काफी दूर। चित्तूरच्या बॅट मधून एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल आला झकास पैकी छान झेल टिपताना खेळी मात्र झाली ते समाप्त. डीजे प्लीज. नंतर ओमकार देसाई परतला. तदनंतर आता चित्तूर या नावाने परिचित रोहित परतला. 3 गडी बाद, स्कोर आहे 11. आता स्टन मॅन म्हणून ज्याची ओळख आहे अशरफ खान. अजूनही आम्हाला आठवते 2018 कुमार 11 तुर्बे परल मधून बेस्ट बॅटर हे किताब ही ट्रॉफी याच अशरफ खानने गेली होती. पण खास करून त्याची जी फिल्डिंग आहे ना, फिल्डिंग खूप मोहत करते आमच्या प्रेक्षकांना. त्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेत करता धरता आदरणीय श्री प्रवीण कालुराम म्हात्रे यांच्या वतीनं जिल्हा प्रमुख कैरोली विधानच्या वतीने सरसे स्वागत आहे. 3 गडी बाद 11 असे सद्यस्थिती आहे. ती खूप टाईट आहे, ती खूप खराब आहे. अर्थात त्रिशा अर्जुन 11 डायगर विजेता टीम आपसा धडले जिंकेल तो आपली जागा सुरक्षित करेल. पोचेल उत्पांत फेरीचा पहिला टीम म्हणून सुपर 6 मध्ये पोहण्याची संधी आहे. मेमोरी बड़ी जबरदस्त है संतोष म्हात्रे सैंडी, इसीलिए मैंने उनका नाम रखा है टेनिस क्रिकेट जगत के क्रिकेट कमेंट्री के टोनी ग्रेग. क्या मेमोरी है यार, मानना पड़ेगा. चला अशरफ खान आला आहे या गाव एंड कडून. ज्या बॉलरने खरी आपली धाक निभागली, आपली दहशत माजवले तो समीर जगतापने एक काय स्पेल टाकताना. सैंडी यहाँ से साझेदारी होना बहुत बड़ी बात होगी क्योंकि एक के पीछे एक आयाराम गयाराम जैसी परिस्थिति यहाँ पे अर्जुन 11 डायगर की. देखते हैं यहाँ पे साझेदारी बनती है नहीं. येस मोस्ट इम्पॉर्टंट है. ग्रेट बॉलिंग, सुपर्ब इनटू द ब्लॉक. आत्मविश्वास थोडासा कमी मागणी करतायत, परंतु ऑनफील्ड अंपायर काय सांगतील. LBW साठी LBW के लिए रिव्यू नहीं है सैंडी. यस और ये काफी अच्छी गेंद थी, कटकर अंदर की तरफ आई थी. अशरफ खान खेलना चाहते थे, रॉन्ग लाइन में खेले, गेंद उनके कदमों से टकराई. एक अपील हुई लेकिन आत्मविश्वास ज्यादा और विश्वास कम, ऐसा नज़ारा मैदान के बीच में खिलाड़ियों को लग रहा था. क्षेत्ररक्षण करने वाली टीम बाळू मामा प्रतिष्ठान के क्षेत्ररक्षकों को कि शायद आउट है, लेकिन यहाँ पे रिव्यू नहीं है. LBW के लिए पहली नज़र है एम्पायर की इस खेल के ऊपर. इस तरीके से ये बिंदी निकलती हुई गेंद, स्कोर 1 रन की वृद्धि हुई है. स्कोर अभी भी 12 के कुल योग पे अटका हुआ, रुका हुआ. 1 रन निश्चित रूप से आया, लेकिन जिस तरीके से स्कोर मुकम्मल होने चाहिए पावर प्ले में, उस तरीके से रन यहाँ पे नहीं बन रहे. पूरी तरह से यहाँ पे बांध के रखा है बल्लेबाजों को अर्जुन 11 डायगर के. गेंदबाजी करने वाले गेंदबाज समीर जगताप ने. त्या दरम्यान मी त्रिशा अर्जुन 11 डायगरचे सन्माननीय संघ मालक तेजस पाटील यांना सन्मानाने या व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. तेजस पाटील जे संघ मालक आहेत त्रिशा अर्जुन 11 डायगर, प्लीज या आपण. सुपर बॉलिंग आहे, टप्पा पण घेतला, हलकस स्विंग. पहा लेफ्टर बॅटर जेव्हा आपण अर्ज पाहिला तर हा इनकटरचा मारा करतो, जेव्हा राईट होतो त्या त्याच्या स्लाइटली आउट स्विंग हवेमध्ये वळवतोय. व्हॉट अ लवली इम्प्रेसिव्ह बॉलिंग बाय समीर जगताप. संत बालूमामा प्रतिष्ठान कडून दुसरं पॉवर प्लेचं ओव्हर हाताळतं. पहिल्या मॅच मध्ये हेच पॉवर प्ले सेकंड क्रमांक त्यांनी टाकलं होतं. निर्धाव 2 विकेट, कडक बॉलिंग यार. 5 चेंडू हाताळलेत, 1 विकेट इथे प्राप्त केली. सुपर बॉलिंग यार, बॅट अगोदर चालतीये पाहिलं तर प्रितेश, आणि तिथे जर पाहिलं चांगली ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं निहालना, त्याने अतिशय छान 2 विकेट घेताना 9 फक्त धावा. आता धावा देतो फक्त या ओव्हरमध्ये 3. अशा प्रकारे 2 पॉवर प्लेचं जे ओव्हर आहेत ते संपलेत. त्याच्यात विशेष मात्र छाप पाजळू शकले नाही. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर त्रिशा अर्जुन 11 डायगर टीमला 2 ओव्हर संपतायत फक्त ते 12 धावा. अर्जे बिल्कुल सैंडी, देखिए 2 ओवर की समाप्ति हुई है. पावर प्ले के पहला ओवर पावर प्ले का फेंका था निहाल ने, जिसमें उन्होंने रन खर्च किए 9
और 2 सफलता प्राप्त की। उसके बाद सबीर आए गेंदबाजी करने के लिए, दूसरा पावर प्ले का ओवर जिसमें उन्होंने केवल 3 रन खर्च किए और 1 सफलता प्राप्त की। इस तरीके से यहाँ पे अगर देखा जाए तो अर्जुन 11 टाइगर के 3 विकेटों का पतन हुआ है और कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 12 रन। अब पेविलियन छोर से गेंदबाजी में यहाँ पे फिर एक बार निहाल तुसामत को मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है और उनके सामने बायां हाथ के बल्लेबाज अशरफ खान, बॉलीवुड के स्टंटमैन। देखते हैं क्या कुछ कर पाते हैं मैदान में। आज रनों की सख्त आवश्यकता है अर्जुन 11 टाइगर टीम के लिए। एक फ्लाई स्लिप रखी हुई है और इस बार पहले से ऑफ स्टंप के ऊपर आए शफल होके तेज गति की गेंद थी, आम गेंद। इस गेंद को ऑन ड्राइव किया, वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में गेंद गई, ओवरथ्रो हुआ है जिसका लाभ उठाते हुए दोनों भी बल्लेबाज दूसरे रन के लिए पलट के गए और 2 रन आसानी के साथ यहां पे प्राप्त किए। इन दोनों के साथ कुल स्कोर है 3 विकेटों के पतन के बाद अर्जुन 11 टाइगर टीम का 14 रन। देखते हैं यहां से और कितने रन जोड़ पाते हैं अर्जुन 11 टाइगर के बल्लेबाज। इसके ऊपर बहुत कुछ निर्भर होगा। इससे पहले मुकाबले में संत बाळू मामा प्रतिष्ठान जो टीम मैदान में उतरी है क्षेत्ररक्षण के लिए 88 रन मुकम्मल किए थे। इस बार ये गेंद ओवर पिच गेंद थी और गेंद को, हालांकि गेंद ऑफ स्टंप पे टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई स्विंग होके विपरीत दिशा में खेलने का प्रयास किया। अशरफ खान ने ऑन साइड में गेंद के गति को भाप नहीं पाए और बिंदी गेंद। सैंडी, येस अजय, आपण पाहिलं तर त्या एंडकडून बॅटरला थोडीशी मात्र दमछाक होती। इस बार देखिए फिर एक बार उसी तरीके का स्ट्रोक खेलने का प्रयास और लिविंग एज लगा और विकेट कीपर ने विकेट के पीछे कोई गलती की, चौथा झटका पहुंचा है। अशरफ खान बड़े ही सस्ते में आउट होके अपने डगआउट की तरफ लौटते हुए अर्जुन 11 टाइगर टीम का कुल स्कोर है संत बाळू मामा प्रतिष्ठान टीम के साथ खेलते हुए बैटिंग के लिए उन्हें आमंत्रित किया गया और पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए 14 रन 4 विकेटों के पतन के बाद। बजाइए डीजे। पिछले मैच के हीरो जिन्हें प्लेयर ऑफ द मैच के पुरस्कार से नवाजा गया था। अब देखते हैं क्षेत्ररक्षण पूरी तरह से तैयार नहीं है। और इस बार धीमी गति की गेंद थी और समझ नहीं पाए, दुविधा मनस्थिति में गए। पहले सोचा था आकाश चिंगारिया ने कि गेंद को ड्राइव किया जाए, इन वक्त पे अपना इरादा बदला और गेंद को जमीन पे नहीं रख पाए और बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में कोई गलती नहीं की और इस तरीके से गोल्डन डक का शिकार हुए आकाश चिंगारिया, पिछले मैच के हीरो, इस वक्त 0 में आउट होकर वापस लौट रहे। बजाइए डीजे। किस तरीके की बल्लेबाजी यहां पे होती है पूरी तरह से अगर देखा जाए तो संत बाळू मामा प्रतिष्ठान के गेंदबाजों ने पूरी तरह से बैकफुट पे ढकल दिया है अर्जुन 11 टाइगर जैसे एक तगड़े टीम को। इसमें से जो भी टीम विजयी होगी वो सीधे सुपर 6 में प्रवेश करेगी। देखते हैं, बिल्कुल बेहतरीन नबीतुली गेंदबाजी करते हुए गेंदबाज इस बार गेंद को देखते रह गए और बाकी का तमाम काम विकेट के पीछे विकेट कीपर ने किया। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और इस तरीके से ये बिंदी निकलती हुई गेंद। स्कोर अभी भी 14 के कुल योग पे अटका हुआ अर्जुन 11 टाइगर टीम का 5 विकेटों का पतन हुआ है, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पे है। दीपू भाड़ी इस बार गेंद आने का इंतजार किया, शॉर्ट ऑन पुल कर दिया है गेंद को। गेंद जा रही है लॉन्ग लेग बॉन्ड लाइन की तरफ, स्क्वायर लेग से दौड़ के गए थे, डीप स्क्वायर लेग से क्षेत्ररक्षक नहीं रुक पाई उनसे गेंद बॉन्ड लाइन के पार चली गई 4 रन के लिए। बजाइए डीजे।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। यहाँ पे खिलाड़ियों को मंगाना पड़ेगा। देखते हैं, वो अलग क्रिकेट था, ये अलग क्रिकेट है, लेकिन निश्चित रूप से आपने बिल्कुल सही बात छेड़ी है। क्या पारी खेली थी कपिल देव निकंज सर ने, और उसी की वजह से भारतीय टीम को एक नई ऊर्जा मिली और भारतीय टीम विश्व कप जीत कर लौटी। आणि त्याच दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी खास करून दत्ता सास्ते जे महापे 40+ चे खेळाडू आहेत, त्याचबरोबर उपविभाग प्रमुख सन्माननीय श्री इम्रान अन्सारी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्या दोन्ही मान्यवरांचं मी धर्मवीर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। त्याचबरोबर अर्जुन 11 टायगरचे पुरस्कर्ते तेजस पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहे। त्यांनाही विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं की आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय। गांव वाले छोर से गेंदबाजी करने के लिए समीर को मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। कि क्या गेंदबाजी की है सैंडी निहाल ने, जिन्होंने 2 ओवर गेंदबाजी की जिसमें उन्होंने रन खर्च किए 15 और 4 सफलता प्राप्त की। पूरी तरह से उन्होंने यहाँ पे ताश की पत्तों की तरह बिखर दिया अर्जुन 11 टाइगर टीम के बल्लेबाजों को। इस बार यह गेंद देके विकेट कीपर के पीछे की तरफ जाना, गेंद बड़ा मुश्किल काम है सैंडी। बड़े ही जबरदस्त विकेट कीपिंग का मुजाहरा करते हुए विकेट के पीछे विकेट कीपर, उनकी मैं निश्चित रूप से यहाँ पे प्रशंसा करना चाहूंगा। ये बिंदी निकलती हुई गेंद ऋषिकेश जोरे बड़ा ही जबरदस्त काम कर रहे हैं विकेट के पीछे एक दीवार की तरह। इस बार ये लेंथ गेंद थी, इस गेंद को ऑन ड्राइव किया है, वाइडिश लॉगॉन रीजन में गई, बिल्कुल जमीन के सारे कारपेट के सारे सरपट निकलती हुई गेंद 1 रन की वृद्धि हुई है अर्जुन 11 टाइगर टीम के खाते में। कुल स्कोर है अर्जुन 11 टाइगर टीम का 5 विकेटों के पतन के बाद 19 रन, जबकि ये चौथा ओवर यहाँ पे प्रगति पे है। दूर वाले छोर से समीर गेंदबाजी कर रहे हैं और उनके सामने बल्लेबाज अगर यहाँ पे देखा जाए तो संत बाळू मामा प्रतिष्ठान की टीम अच्छी तैयारी के साथ यहाँ पे आई है और जैसे ही संत बाळू मामा का नाम लिया जाता है बिल्कुल एक ऊर्जा प्राप्त होती है पूरे शरीर में। क्या सेवा की है अपनी तरफ से संत बाळू मामा ने, और हम बौने होंगे सैंडी उनकी प्रशंसा करने के लिए। लेकिन ये टीम एक नए ऊर्जा के साथ मैदान में उतरी है, पूरी तरह से उन्होंने बैकफुट पे ढकेल दिया है यहाँ पे अर्जुन 11 टाइगर जैसे एक तगड़ी टीम को। नए बल्लेबाज आए हैं मैदान के बीच में, राहुल जोगाड़िया इस बार स्लॉक करना चाहते थे, गेंद कदमों से लिपट गई, एम्पायर का निर्णय आया है यहाँ पे, पगबादा आउट दे दिया, अपील हुई थी और राहुल जोगाड़िया आए और राहुल जोगाड़िया चले गए। ऐसा कुछ हुआ मैदान के बीच में, आयाराम गयाराम जैसी परिस्थिति अभी भी कायम है। जो पहले ओवर से जो सेंध लगाई थी संत बाळू मामा प्रतिष्ठान के गेंदबाजों ने अर्जुन 11 टाइगर के बल्लेबाजों के ऊपर, वो अभी भी जारी है सैंडी। और कुल स्कोर है 20 रन, जबकि विकेट का पतन हुआ है
7 विकेटों का पतन हुआ है। क्या गेंदबाजी की है, निश्चित रूप से पूरी तरह से यहाँ पे चरमरा गई है पारी। अगर देखा जाए तो अर्जुन 11 टाइगर जैसे एक तगड़ी टीम को पूरी तरह से खामोश रखा है। एक से बढ़ के एक हिटर थे इस टीम ने, लेकिन किसी का भी बल्ला आज चला नहीं है सैंडी। नक्कीच खूप घसरगुंडी, खूप खराब परिस्थिती, बिकट अवस्थेमध्ये सट्टी. मी कॅप्टनची खरोखर जिथे अगदी मुक्त कंठाने प्रशंसा करेन अमर मराठीची, कारण त्याने जर बॉलरला वापरले ना, हँडलिंग द बॉलर इज द मस्ट क्वालिटी टू द एनी स्किपा कॅप्टनला, त्यामध्ये योग्य ठरला मी म्हणेन. बरोबर 4च्या 4 ओव्हर प्रमुख गोलंदाज त्यांनी पहिलं वापरलं, प्रेशरमध्ये आणलं सुरेख त्रिशा अर्जुन 11 डायगर टीमला. कारण त्याची स्थिती पाहिली तर 20 वर 7 गडी बाद, 20 लॉस ऑफ द 7th विकेट. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉलची संधी आहे. 2020चा तो अजूनही आम्हाला मुरवीचा संकेत पाटील आठवतोय, ज्याने क्वार्टर फायनल, सेमीफायनल लगातार 2 हॅट्रिक घेतलेल्या होत्या आणि तिची संधी मात्र चालू नव्हती. बॉलर समीर जगतापला हॅट्रिक झाल्याने पण इम्प्रेस सोडला, प्रभाव सोडला या ओव्हरमध्ये. 4थी ओव्हर 2 ओव्हर त्यांनी टाकले आणि 2 मध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त त्यांनी 6 आणि 3 विकेट. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आदरणीय श्री सोनू यादव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्षाचं स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. त्याचबरोबर डायगरचे तेजस पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला 12 चेंडूचा आता खेळ इथून फक्त शिल्लक आहे. दीपू माळी ब्रँड आहे हा मानकोली. भिवंडी परिसरात दादा म्हणून ओळखला जाता. षटकरांची खूप आतिषबाजी करताना घुसून खेळतोय. अरे बॉलर अमन आहे. कडक यॉर्कने सुरुवात केली, परफेक्टली अपसाइड ऑफ स्टंप इज वाईड गार. सुपर बॉलिंग यार, अतिशय चांगला चेंडू. पहिला चेंडू डॉट नेल करताना अमन. त्याचबरोबर ग्रामविकास मंडल कोपरकिरणेचे सहसचिव सन्माननीय श्री दिनेश पुंडलिक म्हात्रे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही धर्मवीर चषक 2025 मध्ये आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. अमन कमझिंग बॉल, फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह केला, टप्पा जाईल जिथे कॅप्टन आहे स्टँड लॉंगॉनवरती. जोपर्यंत फील्ड करिअर फक्त सिंगल मिळते दीपूला. दीपू माऊली मॅनपॉन मानकोळी सिंगलने धावसंख्या हलकीशी पुढे, 1 ने जाताना 21 वर 7. अर्जे सैंडी पिछले 8 गेंदों से कोई भी छक्का या चौका नहीं लगा. इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितने अनुशासन के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज. सुपर शॉट यार. चला सरळ बॅट नेत नव्हते, उलट्या दिशेने उलटा शॉट स्विच हिट केला आणि तिथे फाईन पाहिला तर पॉइंटला मत क्लिअर केला. सनसणीत चौकार. हे चौकार जर आले ना थोडंशी काहीतरी 45-50 प्रतिकार करू शकतो अर्जे. बिल्कुल फाइटिंग स्कोर होगा सैंडी. अगर यहाँ से अभी भी स्कोर के ऊपर किसी तरीके से 50 रन मुकम्मल करने में सफल हो पाए अर्जुन 11 टाइगर के अगर बल्लेबाज, तो मज़ा आएगा इस मुकाबले में. क्योंकि इसमें से जो भी टीम विजयी होगी वो सीधे सुपर 6 में प्रवेश करेगी इस ओपन क्रिकेट के ऑल इंडिया ओपन. महत्वाचा सामना आहे. क्लासिक शॉट डीप फाइन स्पेअर लेगला क्षेत्रक्षण त्यांना आता सिंगल मिळते. सिंगलने मात्र स्कोर जातोय 26 वर 7 सदस्य 4.4 चा ओव्हर मात्र झाले सामना अमन बॉलिंग मार्कवर. पण 2 बॉलरचे मी खरोखरच इथे एकदम प्रभाव सोडताना तारीफ करेन. एकाने घेतले 3 विकेट अर्थातच समीर जगतापने आणि निहालने 4 विकेट. कंबर्ड मोडलं अर्थातच विशा. ऑफसाइड ऑफ स्टंप लाईन एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून क्षेत्रक्षण येईल, फील करेल आरामात. तोपर्यंत एक सिंगल मिळते दीपू मालीला. एक चौकाने तो पोचले 7 वर. टीमला मात्र पोचवलं सिंगलने अर्थातच 27. खूप धावा कमी आहेत आणि अवघ्या 6 चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंगमध्ये खेळण्याचं मत निमंत्रण दिलं त्रिशा अर्जुन 11 टायगर. ये 7 चेंडूचा खेळ. 7 बॉल रिमाइनिंग. डावखरा गोलंदाज फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स एंड कडून
सोडून दिले डाऊन द ओ चूक झाली, पहिल्यांदा चूक झाली. अतिशय मोक्याच्या क्षणी मी म्हणेन, कारण डाव्या बाजूने मात्र बॉल कसा गेलाय आढळला एस्टनवर. पहिल्यांदा चूक करताना बॅट्समॅन सोडून देतो आणि एस्टन कसा अडवतो. हवेमध्ये चेंडू वळलाय बरं अर्जे. कितनी इन स्विंग हुई है गेंद, देखिए सैंडी कटकर हवा से अंदर की तरफ ले आए थे. हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते, जहाँ खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है. बारचा तो डायलॉग अमिताभने म्हणलं, पण ते जहाची सुरुवात होती ना, ती सुरुवात मात्र खूप खराब झाली. तू चल मैया असे ताश के पत्ते की तरह टीम बिखरती हुई. 8 गडी बाद फक्त 27 लॉस ऑफ द 8 विकेट अमंत दिलं गेलं. त्विषा अर्जुन 11 डायकर. गुड कॅप्टन्सी बाय अमर मराठे. स्वतः उत्कृष्ट बॉलर म्हणून ज्याची प्रख्यात आहे, पण त्याने काय बॉलरला वापरले यार. 2-2 ओव्हर टकला देण्याचा मान त्याने पहिल्यांदा निहालला दिला, समीरला दिला आणि स्वतः मात्र अक्षयला आता वापरतो. दॅट अ गुड कॅप्टन्सी बाय संत बालूमामा प्रतिष्ठान टीम कॅप्टन स्किपर अमर मराठे. 5 ओव्हरचा वेळ खेळ संपला, 8 गडी बाद आणि स्कोर आहे फक्त 27. अर्जुन बिल्कुल पूरी तरह से यहाँ पे खामोश रखा है. अगर देखा जाए तो अर्जुन 11 टाइगर के बल्लेबाजों को बालू मामा प्रतिष्ठान के गेंदबाजों ने बिल्कुल कसी हुई अच्छी लाइन और दिशा के साथ गेंदबाजी की. अनुशासन उनके गेंदबाजी में नज़र आया, मिश्रण उनके गेंदबाजी में नज़र आया और किसी तरीके से कोई रियायत नहीं दी है. यहाँ पे बड़े बड़े बल्लेबाज थे अर्जुन 11 टाइगर के खेमे में, लेकिन उन्हें पूरी तरह से खामोश यहाँ पे रखा है संत बालूमामा प्रतिष्ठान के गेंदबाजों ने. काय देखना फटका है. जस्ट इनसाइड आउट, कम्प्लिटली फेस ओपन अँड थ्रू एक्स्ट्रा कबा. वॉट अ क्लास. क्रिकेटचा एक मादक सौंदर्य, एक देखणं पण दाखवलं. का होना, ये ब्रांड है मानकोली, नाम है दीपू माली. सुपर शॉट एंड चरण. बहुत अच्छी पारी खेल रहे हैं. अब टीम सोचेगी, क्योंकि यहाँ पे देखिए हारने के बाद भी आपको अवसर मिलता है खेलने का, क्योंकि ये लीग फॉर्मेट है. अगले मुकाबले में जब टीम उतरेगी अर्जुन 11 टाइगर की, तब शायद इस खिलाड़ी को ऊपरी क्रम में बल्लेबाजी के लिए भेजेंगे उनकी टीम मैनेजमेंट. पहा बॅकफुटवर आता त्यांना वेगळ्या दिशेने एक क्रिकेटचाच माधुर्य आणि त्याच्यानंतर एक अजूनही क्रिकेटचा एक टॉप मॉस्ट शॉट, जस्ट लाईक द हिटमॅन रोहित शर्मा. शॉट ऑन पुल जॅक चरण. चला पहिली मॅच जो हरलेला आहे ट्रायडंट रवी मुंबई, त्याने त्यांचं कॅप्टन प्लीज या. हे इनिंग ब्रेक नंतर तुमचा टॉस होईल. ट्राइडेंट नवी मुंबई बनाम स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11. इनिंग ब्रेक में टॉस होगा. दोनों कप्तानों से मेरी गुजारिश है, टॉस के लिए तैयार रहिए प्लीज. येस, स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 दोन पराभूत टीमच्या मॅच क्रमांक 3. टॉस इथे फुल टॉस घेतली प्रॉपरली. टप्पा जाईल ओलांडून बीट करून चेंडूला केले फराचरण. बेहतरीन स्ट्रोक. मॅन फ्रॉम मानकोली दीपू मालीच्या बॅट मधून हा सुपर 4 चरण. सैंडी इतना आसान नहीं है. काफ़ी स्पेशर में बल्लेबाजी के लिए आए थे मैदान के बीच में दीपू माली, लेकिन देखिए किस तरीके की क्रिकेट खेलते हुए, एक अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम को संघर्ष करते हुए टीम को एक अपनी नैया पार कराने का प्रयास किया जा रहा है दीपू माली द्वारा. देखिए भिवंडी मानकोली के खिलाड़ी है और क्या क्रिकेट है भिवंडी का, ये मैदान के बीच में दिखाई दे रहा है सैंडी. येस, 43 वर हा दीपूचा चौकार पोचवते. टीम जी आहे अडखळीत पाळीमध्ये जाताना दिसत होती. त्विषा अर्जुन 11 नाव 43. 3 चेंडूचा खेळ, षटकार षटकार चौकार. अक्षरला मात्र इथे खूप मार बसताना. बॅकफुट वगैरे जागा बनवली.
मिड विकेटच्या तैनात आहे. दूरवर सिंगल तर घेतली आहे. दुसरीची मांग होईल का? डेफिनेटली प्रयत्न तर झालाय. मैदानात खूप दूर होता. 10व्या क्रमांकाला नाही आणि परतावं लागेल धावच्या रूपाने. 9 गडी बाद होताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. चांगला प्रयत्न होता परंतु कुठेतरी अडखळीत धावताना मत दिसला नाही. त्याला जावं लागतं. एकही बॉल न खेळता तो डायमंड डकचा शिकार झालाय. पहिला चेंडू खेळताना आला परंतु शून्यावर बाद. 9 गडी बाद. सद्यस्थिती आहे 44 वर 9. अर्जे शेवटचं ओव्हर बाकी आहे आणि 2 चेंडू फक्त बाकी आहेत शिल्लक. बिल्कुल दीपू माली के बल्लेबाजी की वजह से कुछ तो स्कोर नजर आ रहा है स्कोरबोर्ड के ऊपर सैंडी. अब नए बल्लेबाज जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए. ये अंतिम जोड़ी नयन आर्यन और इस बार सीधे बल्ले से खेला. लॉन्ग ऑफ रीजन में क्षेत्ररक्षक है. बिल्कुल उन्होंने कैच लपक लिया और इस तरीके से संपूर्ण संघ बाद होता. प्रयत्न चांगला केला दीपूने. धावा 44 होत आहेत आणि 6 ओव्हरमध्ये आता जिंकण्यासाठी 45. चला नेक्स्ट मॅच चा टॉस आम्ही घेणार आहोत. पाहिलं तर पहिली मॅच जी आली होती त्विषा अर्जुनच्या विरुद्ध ट्रायडन नवी मुंबई आणि संत बालूमामा प्रतीच्या विरुद्ध हरलेली टीम स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 या 2 कॅप्टनला आम्ही टॉससाठी बोलवतोय. तिथे असतील आमचे विघ्नेश मडवी. थँक्यू व्हेरी मच. रविकांत म्हात्रे साहेब असतील किंवा तेजस पाटील असतील या दोघांचे शुभेच्छा केल्या जाईल टॉस. आपण दोन्ही मान्यवरांचे शुभेच्छा केल्या जाईल टॉस. TDPLचे अगदी यशस्वी आयोजक व आणि त्रिशा अर्जुन 11 टायगर टीमचे संघ मालक तेजस पाटील आणि लेजेंडरी क्रिकेटर मिस्टर रविकांत म्हात्रे यांचे शुभेच्छा केल्या जाईल टॉस. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 वर्सेस मॅच असेल ट्रायडेंट नवी मुंबई. आनंद दिघे चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा. नेक्स्ट मॅच लुझरचा सामना असेल. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई. रविकांत म्हात्रे आणि तेजस पाटील यांची शुभेच्छा केल्या जाईल टॉस. चला टॉस केला जाईल. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. ट्रायडेंट नवी मुंबई टीम टॉस जिंकला. काय निर्णय असेल? काय झालं, काय चुका झाल्या पहिल्या मॅच मध्ये तो सामना आपण गमावला? चुका भरपूर झाल्या, एक्स्ट्रा झाले, फिल्डिंग पण बरोबर झाली नव्हती. स्कोर रिजनेबल होता, 78 रन्स डिफेंड करू शकलो असतो, पण ठीक आहे, सेकंड चान्समध्ये आम्ही करू प्रयत्न. काय म्हणाल, आता काही चेंजेस असेल किंवा काय बदल केला जाईल, काय स्ट्रॅटजीमध्ये बदल केला जाईल? करू, एखाद चेंजेस करू आम्ही, त्यातून तर टीम डिसाईड करतील कसं काय. हा महत्त्वाचा सामना आहे, हा जिंकावाच लागेल. डू और डायच्या सिच्युएशनमध्ये आता हा सामना पोहोचलाय. काय तयारी आहे आणि काय टीम मीटिंगमध्ये झालं? नॉर्मल आहे, जसं भेटेल खेळायला तसं खेळू बोलू. आता फ्री माइंड खेळून, कारण लास्ट चान्स आहे, याच्यानंतर चान्स नाही. जिंकलो तरच पुढे जाऊ, बघू आता. अंगत टॉस गमावला आहे, काय म्हणाल, टॉस जर जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. बॅटिंग करायची. किती धावा अपेक्षित असतील आता या मॅचमध्ये? 70 धावा ग्राउंड कंडिशननुसार आम्ही करण्याचा प्रयत्न करू. अंगत, पहिल्या मॅचमध्ये काय झालं, काय चुका झाल्या, कुठल्या युनिटमध्ये आपण कमी पडलो असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच प्रथमतः आम्ही थोडी आमची गोलंदाजी सुद्धा खराब झाली आणि त्यानंतर एक ओव्हर मेडन जो गेला आमच्या सेकंड इनिंगला बॅटिंगमध्ये, त्याच ओव्हरमध्ये आम्ही ज्या झाल्या नाही शेवटला, त्याच रनने आम्ही हारलो. काय म्हणाल, आता बदल केला जाईल टीममध्ये, काय स्क्वॉडमध्ये नवीन खेळाडू ॲड केले जातील? नक्कीच उस्मान पटेल इन होईल आता आणि योगेश पवार सुद्धा इन होतील.
काय म्हणाल, डू ओ डायची सिच्युएशन आहे, हा सामना जिंकतोय तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून राहील, जर सामना गमावतोय तर नक्कीच या स्पर्धेतून आपल्याला परतावं लागेल. किती आत्मविश्वास आहे, काय झालं टीम मीटिंगमध्ये? नक्कीच टीम मिटिंगमध्ये तर आमचं ठरलं आहे की आपण जो पहिला सामना जसा गमावला आहे, थोडा लेझीपणा झाला असेल, काही झालं असेल, तर या सामन्यामध्ये आम्ही पूर्ण कॉन्फिडन्सने खेळण्याचा प्रयत्न करू आणि चांगली गोलंदाजी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू आणि टीम एकत्र येऊन खेळू, जेणेकरून आम्हाला जिंकण्यासाठी चान्सेस वाटतील. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच रविकांत म्हात्रे सर आणि थँक्यू व्हेरी मच तेजस पाटील. आपण दोघांच्या शुभसे टॉस आता नुकताच झाला आणि टॉस आपण संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय ट्रायडेंट नवी मुंबई टीम कॅप्टनने आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 टीम बॅटिंगसाठी मैदानाच्या आता उतरेल. दोन्ही टीममध्ये बदल केला जाईल, पण रिग्नेश 11 टीममध्ये जर पाहिलं तर टायगरचा टायगर उस्मान पटेल हा देखील पाहायला मिळेल. योगेश पवार सारखा हे खेळाडू देखील या मॅचमध्ये, या टीममध्ये, या स्क्वॉडमध्ये ऍड करताना दिसेल. बघूया, अस्तित्वाची लढाई या दोन्ही टीमसाठी आहे. दोन्ही टीम आता आपल्या या स्पर्धेमध्ये, या लीग मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करतील. ही संघर्षाची लढाई सुरू आहे सध्याच्या घडीला संपूर्ण या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. जाऊया या मॅचमध्ये काय होतंय. तोपर्यंत चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टेड आहे. दोन्ही विनरचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. लो स्कोर मॅच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघूया या लो स्कोर मॅचमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला होईल का, याकडे जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या मॅचचं विवरण. धन्यवाद. चला, वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025 मध्ये आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं मी समालोचक उमेश म्हात्रे सहर्ष स्वागत करीत आहोत. सामना क्रमांक 3 तुम्ही अनुभवताय मित्रांनो. पहिला पूर्वार्ध संपलेला आहे. 45 धावांचं फक्त लक्ष आहे या मॅचमध्ये. लो स्कोरिंग मॅच. 7.5च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमला. आणि या 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही पाहताय सलामीची जोडी तुम्ही पाहताय वाशिक शेख आणि त्याच्या जोडीला रोहित करात. अंपायरचा सिग्नल करतायत ग्रीन सिंगल आणि आर्यन भोईर बॉलिंगसाठी आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. एक मॅजिकल बॉलर ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हा पंपूल करण्याचा प्रयत्न, बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती अगदी बीट केलंय वाशिक शेखला. बघा, मागच्या मॅचमध्ये हे दोन्ही बॅटर एक ठिकाणी वासिक शेख पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर रोहित खरात. हे दोन्ही बॅटरने आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये जर पाहिलं तर एवढं मोठं स्कोर नाही आहे, लो स्कोर मॅच आहे. 45 करायचे, त्यामुळेच हे दोन बॅटर अगे 2-3 ओव्हर राहिले तर ही मॅच लवकर फिनिश होऊ शकते. दोन्ही पुणे जिल्ह्याचे खेळाडू आहेत. दुसरा बॉल सेम तसाच मारण्याचा प्रयत्न, इथेही बीट होऊन चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आहे आर्यन भोईरची. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट करण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्यानं 2 बॉलमध्ये अजूनही रन आली नाहीये. अशीच गोलंदाजी करावी लागेल तर जे लक्ष डिपेंड होतील, कारण लक्ष मोठं छोटं आहे. 45 धावांचं विकेट्स घ्याव्या लागतील, किंबहुना डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे वाढवावा लागेल या मॅचमध्ये. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि धावा केल्यात बुक 4. बॉल सीमारेषा पलीकडे वाशिकच्या बॅटमधून येतोय हा चौकार. थँक्यू व्हेरी मच. अखूट टप्प्याचा बॉल हुक केला आणि फेकून दिलाय वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. वासिक शेख अगदी पुणे जिल्ह्यातील हा खेळाडू आहे आणि हेमराज मृत्युंजय पुणे या टीमचे हे सगळेच खेळाडू पाहायला मिळतील. संत बाळूमामा प्रतिष्ठान टीममधून खेळत असताना पहिल्या मॅचप्रमाणे या मॅचमध्ये देखील अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स राहिला आहे. लीग मॅचमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागतो प्रत्येक मॅचमध्ये. टीमची धावसंख्या 4. यावेळेस पुढे सरसावत मारलाय हा फटका. काय टायमिंग आहे, टायमिंग प्रॉपर आणि बॉलला केलाय हवाई सफर. बॉल टाटा बाय बाय. बॉल सीमारेषा पार. सिक्सर. बॅटने खेळलाय. मागच्या मॅचमध्ये देखील अशाच पद्धतीचा स्ट्रोक
वासिक शेखने खेळला होता. या मॅचमध्ये देखील तेच केलं. आक्रमण करायला सुरुवात केली आहे. आता तो अटॅक करायला सुरुवात झाली आहे वासिक शेखची. आणखीन एक शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा हुकचा फटका आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउन्स ओव्हर द रोप. आणखीन एक चौकार येतोय वाशिक शेखच्या बॅटमधून. षटकारामध्ये डील केली जाते वाशिक शेखच्या माध्यमातून. या ओव्हरचे जर पाहिले तर पहिले 2 डॉट बॉल आले ते असं वाटलं होतं की प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवर असेल, पण त्यानंतरच्या बॉलवर जर पाहिलं तर वासिक शेखने आपला क्लास, आपला दर्जा दाखवलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 45 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हुक केला, स्वीप केला, स्लॉग हिट केलाय आणि बॉलला उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. वाशिक शेखच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. धर्मवीर सिक्स. शेखच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. हा स्क्रीनवरती अगदी इंटरनॅशनल कोड डाएट केलाय वाशिक शेखनं. 0-0 त्यानंतर मात्र 4-6 4-6. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये अगदी झकास, अगदी थाटामाटात सुरुवात केलेली आहे संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमकडून खेळत असताना. खास करून वाशिक शेखचं मी कौतुक करेन. रोहित करात अजूनही शांत आहे. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं. काही प्रेक्षक आहे त्यांना विनंती देखील केली जाईल की जे बॅनर्स आहेत आमचे धर्मवीर चषक, त्या बॅनरवर कृपया कोणी पाय ठेवू नका, कारण की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय की आपण सन्मानाने तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घ्या, पण त्या बॅनरवर कोणीही पाय ठेवू नका अशी विनंती केली जाते. धन्यवाद. चला मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आराफ शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये झकास सुरुवात झाली आहे. 20 धावा बिनगडी बाद. संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम पहिला सामना जिंकल्यानंतर कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि 45 धावांचा पाठलाग करत असताना सडेतोड उत्तर पाहायला मिळालं. 20 धावा बिनगडी बाद. आराफ शेख ओव्हर नंबर 2 मध्ये स्टेप आउट केलाय, ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि बॉल चालला आता वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहित कराच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. म्हणजे सुरुवात आता दोन्ही बाजूने झालेली आहे. दोन्ही बाजूने हल्ला केलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. सुपर बॅटिंग रोहित खराच्या बॅटमधून चौकारासाठी बॉल गेलाय घरात. 4 धावा मिळतील. रोहित खरातने काय बॅटिंग केली. दोन्ही बॅटर आहेत ना संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमसाठी फार महत्त्वाचे आहेत आणि पुण्यावरून हे सगळेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं कॉम्बिनेशन या टीमचं देखील होते आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या मॅचप्रमाणे या मॅचमध्ये देखील अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. सुपर बॅटिंग. लवकर सामना संपण्याच्या तयारीमध्ये आहेत या दोन्ही बॅटर. पहिल्या मॅचमध्ये एक चांगली भागीदारी बिल्ड केली. या मॅचमध्ये सुद्धा एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते रोहित करात आणि वाशिक शेख या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. स्टेप आउट केलाय, ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल का, कारण पहिली धाव वेगाने घेतली आणि त्यानंतर पहा काय रनिंग बिटवीन द विकेट. धाव 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 अशी धावाधाव इथे होते. 2 धावा कंप्लीट केल्यात रोहित करातनं आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होते आतापर्यंत 26 धावा. म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे. सामना लवकर संपेल विघ्नेश सर असंच वाटतंय. क्लायमॅटिक कंडिशनचं जर पाहिली तर या मॅचची ट्राय केला ऑन साइडला, मिड ऑन आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय रोहित करातनं आणि बॉलला उडवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय रोहित कराच्या बॅटमधून. त्रिशा अर्जुन 11 टायगर या टीमला, कारण फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या
बिनगडी बाद 30. अगदी पॉवर प्ले चांगला फोडलाय मी म्हणेन या मॅच मध्ये दोन्ही बॅटरनं. स्टेप आउट केला, बॅकफुटला जाऊन हा पंप जॅक करायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये. रोहित करायच्या बॅटमधून सिंगल आली. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 31 म्हणजे अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. सुपर बॅटिंग सुरू आहे आणि त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी भिवंडीचे एक प्रख्यात समालोचक सिद्दीक भाबे सरांनी देखील म्हटलं की खूप चांगलं आयोजन आहे आणि चारही कॉमेंटेटरांची स्तुती त्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं की मी एन्जॉय करतोय घरी बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वासिक शेखच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार, 4 धावा. पाहिला तर 18.60 या धावगतीनं धावांचा आता पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. ओहो शपलून ऑन साइडला स्वीप करायचा होता परंतु पायावरती लागलाय, तिथे धाव मिळणार नाहीये म्हणजे डॉट बॉलचे होते समाप्ती. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 35 म्हणजे येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमला जिंकण्यासाठी फक्त 10. 24 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. जाऊया डीजेकडे, ऐकू एक चांगलं संगीत. तर 25-6 गमासान तुम्ही अनुभवत आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे फक्त 10 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपू माळी. पहिलाच बॉल फुलरलेनचा थ्रू द कव्हर, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. राहुल जोगड याने झेल पकडल्या आणि फलंदाजाला परतावा लागेल. रोहित खरातला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम आपण पाहू शकाल संत बाळूमामा प्रतिष्ठान संघाला. पहिला धक्का फलंदाजवाद. परतल्यानंतर न्यू बॅटर सुशांत आलाय फलंदाजीसाठी. 10 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्याच बॉलवर दीपू माळीने विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त होणं गरजेचं होतं पण काय स्टार्ट मिळवून दिला. वासिफ शेखने सुरुवात करून दिली आणि रोहित खरातने देखील आपल्या बॅटिंगमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. 45 धावांचं हे टार्गेट आहे आणि या मैदानाचा विचार केला तर या धावा इतक्या मोठ्या धावा नाहीत. लो स्कोर मॅच. फुललेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चॉप केला चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे राहुल जोगोडिया. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. 36 धावा धाव फलकावर लागलेत. 9 धावांची आवश्यकता आहे. 45 टार्गेट आहे. वासिक शेख काय बॅटिंग करतोय. मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील वासिक शेखने अप्रतिम बॅटिंग केली. हेमराज मृत्युंजय पुणे टीम कडून वासिक शेख अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. फुललेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मिस झाला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी बॅटच्या एंडला चेंडू लागतोय त्यामुळेच टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना बॅटिंगमध्ये जे काही घडलं, जे काही खराब परफॉर्मन्स झाला, ऑल आऊट 44 या आकड्यावर. त्यामुळेच हा संघ म्हणजेच ट्विशा अर्जुन 11 टायगर टीम बॅकफुटला गेली. टप्प्याचा बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय आणि इथे बीमरसाठी इथे यस व्हाईटसाठी आपण इथे चेक केला जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आमच्या मॉनिटर रूममध्ये थर्ड अंपायर आहेत
उदय तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतील त्याची पडताळी करत असताना. या बॉलवर काय घडलं, बाउन्सर चेंडू ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते की डोक्याच्या वरून हा चेंडू फरार झालाय हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर निर्णय देण्यात येईल. खरं तर अंपायरच्या या निर्णयाला मात्र चॅलेंज केलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आणि व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलाय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल एक धाव मिळते. एका धावाने धाव संख्या पुढे जात असताना खुलपटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. धावचीची संधी आणि काय घडलंय, फलंदाजाला परतावा लागेल, फलंदाज सुशांतला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. दीपू माळीने या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केलीत पण आता वेळ गेल्यानंतर हे विकेट्स मिळणं टीमसाठी इतकं काही फायदा होणार नाही. उमेश सर. हो अगदी बरोबर आहे की आता हाती गेलं ना शेपूट राहिलंय. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अशीच परिस्थिती आहे आता या मॅचची. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होतो आणि 2 विकेट्स गेल्यात. 37 धावा झाल्यात आणि चेंडू भरपूर आहेत, त्याच्यामुळे धावांचा पाठलाग करणं अवघड होणार नाहीये संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमला. चला समीरच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे मयूर पनालकर. इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय, कधीही तुम्ही वापर करू शकता. आणि मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर तो लँड होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वासिक शेखच्या बॅट मधून येतोय आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 45 धावा चा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या 44. फक्त एक धावांची आवश्यकता आहे, सिंगल रनची आवश्यकता आहे. सामना लवकर संपलाय. वाशिक शेखच्या बॅटमधून सिंगल आल्यानंतर मात्र या मॅच वरती आता विजयाची मोहर लावलेली आहे संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमने आणि सामना इथे जिंकलेला आहे 8 विकेटनं संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम.